अमिताज टेस्टी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पिनाटा केकची परफेक्ट अशी रेसिपी। हा पिनाटा केक कसा परफेक्ट बनवायचा आणि तो तुटू नये त्यासाठी आपण कसे स्टेप्स करायचे हे सर्व मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। तर सर्वप्रथम इथे मी व्हाईट कंपाऊंड चॉकलेट घेतला आहे, त्याला मी असं कापून घेतलं आहे जेणेकरून आपलं चॉकलेट लवकर मेल्ट होतं। तर ह्याला आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे डबल बॉयलर मेथडने किंवा मायक्रोवेव्हने। मायक्रोवेव्हमध्ये करत असाल तर 30 सेकंड आपण काढून ते मेल्ट करायचं आहे। तर इथे मी घेणार आहे हा सिलिकॉनचा हार्ट शेपचा मोल्ड। हा आपल्या लोकल मार्केटमध्ये देखील मिळतो किंवा Amazonवरून तुम्ही मागवू शकता। तर इथे मी खाली एक बेस तयार करून घेतला आहे, कारण जेव्हा आपण चॉकलेट मेल्ट करतो आणि ते आपण जे अप्लाय करतो तेव्हा ते खराब नको व्हायला खालचा बेस म्हणून। तर इथे आपला हा चॉकलेट परफेक्ट मेल्ट झाला आहे। इथे मी घालणार आहे सुपर रेड कलर, हा फूड कलर आहे जेलचा, तो मी इथे वापरला आहे। आता आपल्याला जसं शेड हवा आहे रेडचा किंवा पिंक एजेस जे आहेत म्हणजे जे साईड्स आहेत तिथे आपल्याला हे चॉकलेट व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे। आणि आता मी ह्याला रेफ्रिजरेट करणार आहे 5 मिनिटांसाठी। इथे हे 5 मिनिटं झाले आहेत, तर पहिला कोट आपला सेट झाला आहे। तर आपण इथे पुन्हा जे मेल्टेड चॉकलेट होतं ते घालणार आहोत। दुसरा कोट आपण देणार आहोत हे चॉकलेटच्या शेलचा पिनाटाच्या। ह्याला देखील आपण व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहोत चमच्याच्या सहाय्याने, किंवा सर्वप्रथम आपण जे आधी केलं होतं तसं। पण आता इथे हे चॉकलेट जरा आपलं घट्ट होत आहे, पहिला लेअर थंड असल्यामुळे हे चॉकलेट लवकर सेट होईल। हे पहा, हे असं व्यवस्थित एजेसला कॉर्नर्सला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि जे आपलं एजेस आहेत तिथे जे चॉकलेट लागतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता ह्याला पुन्हा ह्या सेकंड लेअर झाल्यावर आपण ह्याला पुन्हा रेफ्रिजरेट करणार आहोत 5 मिनिटांसाठी। हा दुसरा लेअर देखील आपला रेफ्रिजरेट झाला आहे, सेट झाला आहे छान। आता आपल्याला काम करायचं आहे त्या एजेसवरती। इथे जे एजेस आहेत हे व्यवस्थित आपल्याला जाड असे झाले पाहिजेत कोट, म्हणजे थिक कोट बनवून घ्यायचं आहे। आता ह्याला मी नाईफच्या सहाय्याने व्यवस्थित त्याचं एजेसला लावून घेत आहे। अशा प्रकारे तुम्हाला हे प्रत्येक एजला लावून घ्यायचं आहे चॉकलेट। व्यवस्थित असे सगळे जे कॉर्नर्स आहेत मोल्डचे तिथे आपण अशी थिक अशी लेअर करायची आहे।
तर हा फायनल टच मी करत आहे ॲडजस्टसाठी, यांना थिक करण्यासाठी. ऑलमोस्ट आता हे सर्व ॲडजस्ट तुम्ही पाहू शकता थिक कसे झाले आहेत. हे ॲडजस्ट जर आपण थिक केले नाही तर डीमोल्डिंग करताना आपले जो हा पिनाटा आहे तो तुटू शकतो. त्यामुळे आपल्याला हे असे ॲडजस्ट पूर्ण प्रॉपर करून घ्यायचे आहेत आणि ह्याला सेट करून घेतले. मी सेट करून पण घेतलं आहे याला 5 मिनिटासाठी. आता मी ह्याला डीमोल्ड करत आहे. तर डीमोल्ड करताना आपल्याला एकदम अलगद हाताने साईडचे जे ॲडजस्ट आहे ते डीमोल्ड करायचे आहेत अशा प्रकारे. आणि ह्याला पलटी करून प्लेटमध्ये असं उलटा ठेवून हळूच अलगद हाताने काढायचा आहे मोल्डला, नाहीतर आपला हा जो पिनाटा आहे हा तुटू शकतो. प्रेशर न देता मोल्ड ह्या पिनाटावर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर आपला हा पिनाटा शेल रेडी झाला आहे. अन्वित एक्साइटेड झाला आहे केकसाठी. तर आता इथे मी हा एक केकचा बेस घेतला आहे आणि इथे मी सरप्राईजेस म्हणून चॉकलेट्स टाकत आहे, कारण हे अन्वितला चॉकलेट्स आवडतात. तुम्हाला जे काही सरप्राईज ठेवायचे आहे तुम्ही ठेवू शकता. चॉकलेट्स, मी इथे चॉकलेट्स ठेवत आहे, तुम्ही केक पण ठेवता येतो ह्यामध्ये. किंवा आता व्हॅलेंटाईन डे आहे तर व्हॅलेंटाईनसाठी काही सरप्राईज गिफ्ट, त्यासोबत चॉकलेट्स किंवा केक, असं काहीही सरप्राईज तुम्ही ठेवू शकता. आता मी हे चेक करून घेते आहे की किती चॉकलेट्स बसत आहेत. त्याप्रमाणे आपण हे चॉकलेट्स ॲडजस्ट करणार आहोत ह्या पिनाटासाठी. कमी जास्त चॉकलेट तुम्ही करू शकता. आता ह्या ॲडजस्टला सॉफ्ट करण्यासाठी पिनाटाच्या इथे मी एक गरम केलेला तवा घेतला आहे आणि हे अशा प्रकारे आपल्याला ह्याला ॲडजस्टला सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि लगेचच काढून ह्याला स्टिक करायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आपण हा पिनाटा स्टिक करून घेतला आहे बेसला. आता मी हे मेल्टेड चॉकलेटमध्ये अजून रेड कलरचे ड्रॉप्स टाकले आहेत आणि ह्याला आपल्याला अशा प्रकारे कोनमध्ये भरून ह्या लाईन्स करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला हवी ते डिझाईन तुम्ही करू शकता, पण इथे हे कमी लाईन्स ठेवले तर तो पिनाटा खूप छान दिसतो. आता हे जे कलरफुल स्प्रिंकलर्स आहेत ते मी आता घालून घेत आहे इथे आणि त्यानंतर त्यावरून मी शुगर बॉल्स घालणार आहे पिंक कलरचे. तुमच्याकडे हवे ते कलर्सचे तुम्ही वापरू शकता. आणि एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला हा जो आपण चॉकलेट टाकला आहे तो थंड होण्याच्या आधीच आपल्याला हे स्प्रिंकलर्स लवकर टाकून घ्यायचे आहेत, किंवा मग एकदा जर ते सेट झालं चॉकलेट तर आपले हे स्प्रिंकलर्स त्यावर चिपकत नाहीत. आणि वरून मी शेवटून ह्यावरती हार्ट शेपचे स्प्रिंकलर्स देखील टाकले आहेत. व्हॅलेंटाईन डे आहे तर त्यासाठी तो फील येण्यासाठी. आता हे फायनल अन्वित केक मधलं सरप्राईज बघण्यासाठी हॅमरनी ह्याला ब्रेक करत आहे. हे सरप्राईज बघून तो एकदम खुश झाला आहे. अशा प्रकारे तुम्ही देखील हा पिनाटा केक बनवा आणि सगळ्यांना सरप्राईज द्या. थँक्यू. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.